नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो आहोत उपवास स्पेशल किंवा व्रत स्पेशल अशी एक उपवासाची रेसिपी। तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही या महाशिवरात्रीला देखील बनवू शकता। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या रेसिपीला। आता आज आपण उपवासाचे थालीपीठ बघतो आहोत। तर हे थालीपीठ बनवण्यासाठी मी जे भगर असते म्हणजे वरीचे तांदूळ असतात ते मी भाजून घेतले छान, आणि त्याच्यानंतर हे मिक्सरवर असतं त्याचं मी हे पीठ करून घेतलेलं आहे। हे 1 वाटी पीठ आहे। त्यानंतर इथे मी 1 टीस्पून ही थोडीशी स्पायसी मिरची पावडर आणि 1 टीस्पून मी आपली काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। 1 टीस्पून मी जिरे घेणार आहे। आता जर तुम्ही यात हिरवी मिरची टाकणार असाल तर हिरवी मिरची वाटून टाकू शकता किंवा दोन्ही, थोडीशी हिरवी मिरची वाटून टाका आणि थोडीशी मिरची पावडर टाकली तरी पण चालू शकेल। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, आणि ज्या वाटीने मी हे जे पीठ घेतलं होतं त्याच सेम वाटीने मी अर्धी वाटी यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे। यात हे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे। आता यात मी थोडं थोडं गार पाणी टाकत हे पीठ मी मळून घेणार आहे। असे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला वेळ असेल तर मी हे 10 मिनिटं रेस्टला ठेवून देऊ शकता। आता हे जे थालीपीठ आहे हे मी डायरेक्ट तव्यात थापणार आहे, त्यामुळे मी इथे एक तवा घेतलेला आहे आणि तव्याला मी तूप लावून घेणार आहे। याचं छान असं व्यवस्थित तूप लावून घ्या। या पिठापासून 4 थालीपीठ तयार होतील। मी असे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत। आता या छोट्या वाटीने मी हे पीठ मोजून घेतलं होतं, त्यात सेम वाटीने मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं, आणि मला याच्यासाठी पीठ मळायसाठी अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। तर असे हे 4 गोळे म्हणजे 4 थालीपीठ यातून तयार होणार आहेत। आता हा गोळा असा घेऊन मी हे थालीपीठ असं हे तव्यावर डायरेक्ट थापून घेणार आहे। आता थापताना तुमच्या लक्षात येईल की हे पीठ अजिबात चिकट नाही आहे, त्यामुळं हे थोडं जास्त चिरडत आहे, म्हणजे तुटत आहे हे जास्त, म्हणजे ह्याच्या कडा व्यवस्थित होत नाहीत। पण हळूहळू जर तुम्ही असं व्यवस्थित हाताच्या साहाय्याने जर थापून घेतलं आणि बोटाच्या साहाय्याने जर ह्या कडा अशा जर तुम्ही व्यवस्थित बंद करून घेतल्या तर हे आपल्याला अगदी आरामात थापता येईल। फक्त काय की एवढंच अगदी गोल होणार नाही, थोड्याशा कडा ज्या आहेत त्या आपल्याला हाताने अशा ह्या सारख्या करून घ्याव्या लागणार आहेत। आता चिकटपणासाठी या पिठामध्ये तुम्ही स्मॅश करून उकडलेले बटाटे टाकू शकता किंवा थोडंसं साबुदाण्याचं पीठ पण वापरू शकता, पण असं थोड्याशा कडा आपण व्यवस्थित दाबून घेतले की हे जमू शकतं थालीपीठ। आता फ्लेमवर मी हे थालीपीठ दोन्ही साईडनी तूप टाकून अगदी खरपूस भाजून घेणार आहे। आता मिडियम फ्लेम असल्यामुळे अगदी 1 मिनिटात आपण हे थालीपीठ व्यवस्थित निघालेलं आहे असं हे, आणि हे आपण असं परतून घेणार आहोत। आता हे थालीपीठ भाजताना हे अगदी खरपूस अगदी तूप टाकून अगदी खरपूस भाजून घ्या, म्हणजे हे छान मस्त अगदी खुसखुशीत तयार होतं। आता हे थालीपीठ दोन्ही साईडने भाजून झालेलं आहे। आता आपण काढून घेऊयात। आता पहिलं थालीपीठ काढून झाल्यानंतर मी दुसरं पण एक थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवते। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित थापता यावं म्हणून मी हा तवा असा खाली उतरून घेतलेला आहे। आता यामध्ये परत मी हे तूप टाकलेलं आहे आणि गोळा घेऊन जसं मगाशी मी थापून घेतलं थालीपीठ त्याच पद्धतीने मी तव्यावर असं हे थापून घेणार आहे। अगदी थोडासा पाण्याचा हात लावून घेऊन पण तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता। सुरुवातीला याच्या कडा अगदीच म्हणजे अगदी अशा चिरडल्यागत वाटत आहेत, पण मी असं हे व्यवस्थित असं बोटाने एकसारखं करून घेत आहे। थोडंसं प्रॅक्टिस केलं की तुम्हाला पण आरामात हे जमणार।
तर असे हे छान थापून घेतलेलं आहे मी. आता परत हे फ्लेमवर ठेवून छान अगदी दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घेऊया. आणि याच पद्धतीने मी बाकीची राहिलेली 2 थालीपीठ पण बनवून घेत आहे. आता हे शेवटचं थालीपीठ पण मी असं हे थापून घेतलेलं आहे. आता हे पण आपण खरपूस असं भाजून घेऊया. अशी ही आपली उपवासाची थालीपीठं तयार झालीत. अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात ही थालीपीठं. फक्त थापतानाच थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, अदरवाईज ही थालीपीठं चवीला खूप छान लागतात. आता या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी मी उपवासाची चटणी बनवलेली आहे. म्हणजे खोबरं आणि मिरची टाकून, ओलं खोबरं आणि मिरची टाकून मी अशी ही चटणी बनवून घेतलेली आहे. तुम्ही ही थालीपीठं अशा चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता. इथे मी दही पण घेतलेलं आहे. दह्याबरोबर पण आपण ही थालीपीठं खाऊ शकतो. माझ्या चॅनलवर उपवासाच्या अशा अजून एक 4-5 रेसिपीज आहेत वेगवेगळ्या. त्या पण तुम्ही नक्की या महाशिवरात्रीला ट्राय करू शकता. त्याची प्लेलिस्ट मी एंड स्क्रीनला लावत आहे. तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन या उपवासाच्या रेसिपी तुम्ही चेक करा. आणि आजची माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच रोजच्या जेवणातील साध्या सोप्या आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.